स्टार्ट नाही केलेलं. ओके, संपदा इज रेझिंग हर हँड. येस संपदा, डू यू वॉन्ट टू रीड? You can click on Yes. yes. Okay, wait a minute. Let me explain this paragraph. Then you can read. दुसरी बाजू अशी आहे की आपल्याजवळील वरदान आपल्याला मौल्यवान वाटत नसेल. याचाच अर्थ काय की जर का आपल्याला मिळालेले वरदान म्हणजे ज्या काही देणगी दिलेल्या आहेत आपल्याला नॅचरली मिळालेल्या असतील, देवाने दिलेल्या असतील, जर का तुम्हाला तुमचं लक्ष त्या वरदानांकडे नाही आहे तर ऑटोमॅटिकली आपण निगेटिव्ह गोष्टी मोजायला लागतो. अरे माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे असलेले पैसे मला पुरत नाही आहे, किंवा हा माणूसच असा आहे, ही व्यक्तीच अशी आहे, याच्यामध्येच दोष आहेत. हे आपण ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपण निगेटिव्ह गोष्टींच्या जाळ्यात अडकत असतो आणि याचा परिणाम इतका मोठा असतो की ज्या वेळेला आपण नकारात्मक गोष्टी मोजतो तेव्हा त्यात वाढ होत राहते. बघा साधं एक्झाम्पल, तुम्ही त्या मूवीमध्ये पण पाहिलं असेल, सिक्रेट मूवीमध्ये, की एक व्यक्ती असते की जी कारमधनं कुठेतरी चाललेली असते आणि तिला असं वाटतं की आपल्याला लेट होईल. ती सारखं डोक्यामध्ये तिच्या हाच विचार असतो, याच भावना असतात की अरे मला लेट नको व्हायला, मी लेट नको व्हायला, मी लेट नको व्हायला, मला उशीर नको व्हायला. येस, युनिवर्सला नाही हा शब्द कळत नाही. लेट नको व्हायला यामधला नको काढून टाका. लेट 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 एवढंच युनिवर्सला कळतं आणि तो तुम्हाला नक्कीच लेट करतो. काही गोष्टी विदाऊट एनी रिझन आपण कंप्लेंट करत राहत असतो. जसं की हवामान, आज वातावरणच इतकं घाण झालेलं आहे, मला इतकं दमल्यासारखं वाटतं आहे, मला उत्साहच नाही वाटत आहे. नाही वाटणार उत्साह, युनिवर्स तुम्हाला तेच देणार. सरकार, हे सरकार जर नसतं तर आत्ताची सिच्युएशन किती वेगळी झाली असती. सकाळी उठलं की पेपर वाचायचा आणि पेपरमधल्या निगेटिव्ह गोष्टी वाचायच्या. सकाळची सुरुवात अतिशय प्रसन्न व्हायला हवी आणि फ्रेश व्हायला हवी, पण आपण काय करतो, निगेटिव्ह गोष्टी वाचून आपण दिवसाची सुरुवात करतो. तशा भावनांनी आपली दिवसाची सुरुवात होते आणि आपला पूर्ण दिवस वाया जातो. दुसरी गोष्ट या पॅराग्राफमध्ये अतिशय इम्पॉर्टंट दिलेली आहे की ज्या वेळेला आपण एक नकारात्मक गोष्ट विचार करत असतो त्यावेळेला जे ब्लेसिंग आपल्याजवळ येत असतं, आपल्या मार्गावर असतं, ते आपण तिथेच थांबवत असतो. बघा, एक निगेटिव्ह गोष्ट इज प्रपोर्शनल टू 10 ब्लेसिंग्स. नीट लक्षात घ्या, एक निगेटिव्ह गोष्ट म्हणजेच एक कंप्लेंट असू देत, ती वैचारिक असू देत कंप्लेंट किंवा भावनिक असू देत, ती कंप्लेंट तुम्हाला 10 ब्लेसिंग्सच्या प्रपोर्शनमध्ये असते. याचा अर्थ काय, नीट अर्थ लक्षात घ्या. ज्यावेळेला तुम्ही एक कंप्लेंट करता त्यावेळेला जर का तुम्ही 10 ब्लेसिंग्स दिले नाहीत त्या गोष्टीला तर तुम्ही अजून खूप स्पीडनी खाली येणार आहात आणि जे काही तुमच्या मार्गावर आहे, जे काही तुम्हाला मिळणार होतं ते अजून 10 स्टेप मागे जाणार आहे. मी दोन्ही गोष्टी करून बघितल्या. लेखिका आपल्याला सांगतीये की लेखिकेने दोन्ही गोष्टी करून बघितलेल्या आहेत. देणगीची मोजदादसुद्धा केलेली आहे आणि नकारात्मक गोष्टींची सुद्धा मोजणी केली आहे. आणि जर तुम्हाला आयुष्यात प्रत्येक गोष्टींमध्ये अबंडन्स हवं असेल, तर तुम्हाला समृद्धी हवी असेल, तर तुम्हाला काय मोजायला हवं, फक्त आणि फक्त वरदान. येस संपदा, येस यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड स्टार्ट रीडिंग प्लीज. Yes. फ्रॉम धिस तुम्हाला मिळालेल्या. ओके. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजणी कमी भरली तरी एक वेळ चालेल, पण तुम्हाला देत असलेल्या अडचणींची पावती करताना ती वरदानांची देणगी गमावून चालणार नाही. माल्बी डी बॅबकॉक, 1858 ते 1901, लेखक आणि धर्मोपदेशक. येस, तुम्हाला मिळालेले ब्लेसिंग्स भले कमी असले तरी चालतील, पण तुम्हाला येत असलेल्या अडचणींची गणती करताना ती वरदानांची देणगी गमावून चालणार नाही. याचा अर्थ तुम्हाला ब्लेसिंग्स मिळालेल्या आहेत त्या भले कमी असू देत, पण तुम्ही कंप्लेंटनी त्या अजून कमी करू नका. कंप्लेंट करून त्या अजून कमी करू नका. येस प्लीज रीड. सकाळी उठल्या उठल्या
किंवा दिवसाच्या सुरुवातीला शक्य तितक्या लवकर तुम्हाला मिळालेल्या देणगीची आशीर्वादाची मोजणी करा. जे तुमच्याकडे आहे त्याची यादी तुम्ही हाताने लिहून काढू शकता किंवा संगणकावर टाइप करू शकता किंवा त्यासाठी एखादी वही किंवा जर्नल करू शकता आणि तुमची सगळी कृतज्ञता त्या ठिकाणी जतन करू शकता. मग तुम्हाला त्याच्याबद्दल कृतज्ञ वाटतं अशा 10 वरदानांची एक साधी यादी तुम्ही तयार करा. ओके. आता इथे आपल्याला या लेसनमध्ये आपला आजचा म्हणजेच उद्याचा होमवर्क दिलेला आहे. आपण आज लेसन करतो याचा अर्थ उद्या सकाळपासून आपल्या होमवर्कला सुरुवात होणार आहे. तर उद्या सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला काय करायचं आहे, दिवसाच्या सुरुवातीला शक्य तितक्या लवकर याचा अर्थ मी असं म्हणेन की सकाळी उठल्यानंतर ब्रश करायच्या सुद्धा आधी तुमचा फक्त नॅचरल कॉल कंप्लीट करा आणि लिहायला बसा. बस तुम्हाला मिळालेल्या देणगीची मोजणी करा. कारण सकाळचा जो वेळ आहे तो अतिशय उत्तम असतो आणि त्यावेळेला केलेल्या गोष्टी तुमच्या पूर्ण दिवसावरती परिणाम करून जातात. ही यादी तुम्ही हाताने लिहून काढू शकता असं दिलं आहे किंवा संगणकावर टाईप करू शकता. पण मी ज्याप्रमाणे काल म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही संगणकावर म्हणजे कम्प्युटरवरती टाईप करायचं नाही आहे. कारण आपण जेवढं वहीमध्ये किंवा पेजेसवरती लिहितो, वही किंवा जर्नलमध्ये, तेवढं आपण निसर्गाशी जास्त कनेक्ट होत असतो. सो वहीमध्ये एक वही बनवायला सांगितलेली होती मी तुम्हाला किंवा जर्नल. त्या वहीमध्ये तुम्हाला उद्या सकाळी उठल्यानंतर तुम्हाला मिळालेले वरदान लिहायचे. हे वरदान कसे शोधायचे ते आपण पुढे बघणार आहोत. पण उद्या कमीत कमी 10 वरदान तुम्हाला लिहायचे आहेत. प्लीज कंटिन्यू संपदाजी. येस, प्लीज अनम्यूट. येस. आइन्स्टाईनने जेव्हा आभार मानले तेव्हा तो आभार का मानत आहे याचा विचार त्याने केला होता. तुम्ही सुद्धा एखादी गोष्ट, व्यक्ती किंवा प्रसंग याविषयी तुम्हाला कृतज्ञता का वाटत आहे याचा जर विचार केला तर ती कृतज्ञतेची भावना आणखी मनापासून व्यक्त होईल. लक्षात ठेवा, तुमच्या भावनेच्या पातळीनुसार कृतज्ञतेची जादू घडते. जेव्हा यादीतील प्रत्येक बाबीबरोबर तुम्हाला त्याविषयी कृतज्ञता का वाटते त्याचे कारणही लिहा. तुमची यादी कशी लिहिता येईल यासंबंधी काही कल्पना पुढे देत आहे. येस, कंटिन्यू प्लीज. हा एवढा पॅराग्राफ वाचा. माझ्याकडे काय आहे त्यामुळे मला खरोखरच वरदान मिळाल्यासारखं वाटत आहे. कारण का? कशामुळे मला इतकं आनंदी आणि कृतज्ञ वाटत आहे? कारण कशासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे? कारण का? कशासाठी मी अत्यंत मनपूर्वक आभार मानते? कारण का? ओके. सो इथे आइन्स्टाईनचं पण एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी की नुसते आभार आपल्याला मानायचे नाही आहेत. आइन्स्टाईनने सुद्धा ज्या वेळेला आभार मानले तेव्हा त्या आभार मानण्यामागचं कारण त्यांनी सांगितलं होतं, त्या कारणाचा विचार केला होता. त्यामुळे तुम्ही सुद्धा ज्या वेळेला एखादी गोष्ट तुम्हाला मिळालेली असेल, लक्षात घ्या, फक्त गोष्ट नाही, इथं व्यक्तीसुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे. व्यक्तीचासुद्धा एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल, एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात असेल किंवा एखादा प्रसंग तुमच्याबरोबर घडला असेल, या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे आणि त्याबद्दल कृतज्ञता लिहायची आहे. आणि ही कृतज्ञता का वाटत आहे याचा सुद्धा विचार करून ती जर का तुम्ही लिहिलीत तर ती भावना आणखी मनापासून व्यक्त होईल. हे का किंवा व्हाय हे का लिहायचं आहे त्याचं रिझन सांगते. ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीचं का मध्ये जातो किंवा व्हायमध्ये एंटर करत असतो त्यावेळेला मनापासून त्या भावना येतात, मनापासून त्या फिलिंग्स येतात. जर का तुम्ही नुसतं म्हटलं थँक्यू माय डिअर लॅपटॉप, बस दॅट्स इट, याच्यामध्ये कुठेच इमोशन्स नसणार आहेत. पण ज्या वेळेला तुम्ही म्हणता थँक्यू माय डिअर लॅपटॉप, फर्स्ट ऑफ ऑल आय टेल यू इन इंग्लिश अँड देन इन मराठी. थँक्यू माय डिअर लॅपटॉप, बिकॉज ऑफ यू आय कॅन अटेंड झूम सेशन ऑफ मॅजिक बुक. राईट. थँक्यू लॅपटॉप किंवा आभार, मी तुझे आभार मानते लॅपटॉप, कारण तुझ्यामुळे मी मॅजिक बुकचे सत्र अटेंड करू शकते. हे मी एकच रिझन सांगितलं आहे. ज्यावेळेला तुम्ही विचार करायला लागाल त्यावेळेला तुम्हाला लिस्ट तयार होईल रिझन्सची की का याविषयी कृतज्ञता वाटते तुम्हाला. हे मी एका वस्तूचं उदाहरण दिलं आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीचा पण विचार करू शकता, एखादी सिच्युएशन, एखादा इन्सिडेंट घडलेला असेल त्याबद्दलसुद्धा विचार करू शकता. आणि हे कसं लिहायचं त्याच्या काही कल्पना थोडक्यात आयडिया दिलेल्या आहेत.
माझ्याकडे काय आहे, इथे जी ब्लँक दिलेली आहे काय, याचा अर्थ तुम्ही तिथे त्या वस्तूचं, सिच्युएशनचं किंवा त्या व्यक्तीचं नाव द्यायचं आहे. नावच पाहिजे असं नाही, तुम्ही त्या व्यक्तीला, एखादी व्यक्ती असेल समजा, तर त्या व्यक्तीचं नावच पाहिजे असं नाही आहे. त्या व्यक्तीला तुम्ही काय संबोधता ते सुद्धा लिहू शकता. आणि कारण लिहायचे की का मला खरोखर वरदान मिळाल्यासारखं वाटत आहे, कशामुळे मला इतका आनंदी आणि कृतज्ञ वाटत आहे, कारण का. इथे 4 पद्धतीने त्यांनी दिलेले आहे. तुम्हाला जर का वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून ॲडिशन्स करू शकता की मी खूप समाधानी आहे, मी खरोखरच खूप आभारी आहे. का, कारण तुम्हाला लिहायचं आहे. इफ यू आर रायटिंग इन इंग्लिश यू कॅन राईट आय एम रिअली व्हेरी मच ग्रेटफुल फॉर दिस. आय एम रिअली व्हेरी मच थँकफुल फॉर दिस किंवा बिकॉज दिस. और यू कॅन राईट लाईक विथ ऑल माय हार्ट आय एम ट्रूली ब्लेस्ड किंवा आय एम ट्रूली ब्लेस्ड बिकॉज आय हॅव दिस. सो देर आर डिफरंट वेज ऑफ रायटिंग. सो इतकं सोपं काम करून ठेवलेलं आहे रॉन्डा बर्नने आपल्यासाठी की आपल्याला कसं लिहायचं, वरदान कसे लिहायचे ते सुद्धा डिटेलमध्ये दिलेलं आहे. प्लीज कंटिन्यू संपदाजी. तुम्हाला जी 10 वरदान मिळाली आहेत त्याची यादी करून झाली की त्यातलं प्रत्येक वरदान मनातल्या मनात किंवा मोठ्याने परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान किंवा देणगी वाचून झाल्यावर शेवटी 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा आणि अगदी तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. एक मिनिट हं. अगदी मनापासून तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता हे वरदान मिळाल्याबद्दल व्यक्त करा. आता बघा, 10 वरदानांची लिस्ट लिहिली की काम नाही झालेलं आपलं. तुम्ही लिहून काढलं, मनात जे होतं ते लिहून काढलं, 10 वरदान तुम्ही लिहून काढले. पुन्हा पहिल्या वरदानाकडे जायचं आहे, ते वाचायचं, मोठ्याने वाचा किंवा मनातल्या मनात वाचा आणि 3 वेळा थँक्यू 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 किंवा मराठीमध्ये आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे किंवा धन्यवाद 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 हे जादूचे शब्द उच्चारा. त्यावेळेला तुम्हाला हे फिलिंग येणार आहे. येस, प्लीज कंटिन्यू. कुठून वाचायचे मला इथे दिसते का स्क्रीन? तुम्हाला आणखी कृतज्ञता वाटावी. हा इथे ॲरो दिसतोय माझा? हा बरोबर. हां. तुम्हाला आणखी कृतज्ञता वाटावी यासाठी तुम्ही हे विश्व, परमेश्वर, आत्मा, चांगुलपणा, जीवन, तुमचं स्वत्व किंवा आणखी इतर कल्पना जी तुम्हाला महत्वाची वाटते त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करू शकता. जर तुम्ही एखादी गोष्ट किंवा व्यक्ती यांच्याबद्दल थेट कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा कृतज्ञतेच्या भावनेत वाढ होते आणि ती आणखी शक्तिशाली होते आणि आणखी जादू निर्माण होते. म्हणूनच मूळच्या आणि प्राचीन संस्कृतींनी आपली कृतज्ञता थेटपणे व्यक्त करण्यासाठी सूर्यासारखी प्रतीक. का निवडली याचे कारण त्यामुळे कळते. चांगुलपणाच्या सार्वत्रिक स्रोताचा प्रतिनिधी म्हणून ते या भौतिक प्रतीकाचा उपयोग करत आणि त्या प्रतीकात संपूर्ण लक्ष केंद्रित करत. त्यामुळे त्यांच्यात कृतज्ञतेची अधिक भावना निर्माण होण्यास मदत होत असते. येस, जर तुम्हाला ही कृतज्ञतेची भावना, ग्रेटफुल असण्याची भावना अजून यावी असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही कोणाला उद्देशून म्हणू शकता? तर हे परमात्मा, हे विश्व, हे ईश्वर, विश्व म्हणजेच सृष्टी किंवा युनिवर्स, त्यानंतर म्हणजे तुम्हाला तुमचा देव असेल, एखादा हायर सेल्फ जो कोणी असेल त्याला उद्देशून तुम्ही म्हणू शकता. येस, प्लीज कंटिन्यू. तुम्हाला मिळालेल्या देणग्यांची किंवा वरदानांची मोजदाद करण्याची कृती अगदी साधी आणि तुमचं जीवन बदलून टाकण्याइतकी शक्तिशाली आहे. म्हणूनच यापुढील 27 दिवस तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवशी आणखी 10 वरदानांची भर तुमच्या यादीत टाकत जाणं चालूच ठेवावं असं मला वाटतं. दर दिवशी कृतज्ञता वाटावी अशा 10 गोष्टी शोधून काढणं कठीण आहे असं कदाचित तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे. पण जसा जसा तुम्ही त्याबाबत आणखी विचार करत जाल तसतसे कृतज्ञता वाटावी अशा केवढ्या तरी गोष्टी आहेत ते तुम्हाला कळून सुटेल. तुमच्या आयुष्याकडे नीट जवळून पहा. तुम्हाला आतापर्यंत भरपूर मिळालं आहे आणि ते प्रत्येक दिवशी असंच मिळत राहणार आहे आणि खरोखरच आभार मानण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत ते तुमच्या लक्षात येईल.
येस. हा पहिला डे 1चा जो अभ्यास आहे तो आपल्याला कंटिन्यू करायचा आहे 27 दिवस पुढचे. म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला 10 वरदान लिहायचे आहेत. हा डे 1चा अभ्यास आहे तो शेवटपर्यंत चालणार आहे आणि बाकीचे जे अभ्यास आहेत पुढचे 27 अभ्यास ते तुम्हाला वेगवेगळे असणार आहेत. प्रत्येक दिवशी वेगवेगळा अभ्यास असणार आहे. पण त्यामध्ये हा कॉमन राहणार. प्रत्येक दिवशी 10 वरदान तुम्हाला लिहायचेच आहेत. एका क्षणाला तुम्हाला असं वाटेल अरे मी रोज 10 वरदान कुठून आणू, एवढं मला मिळालेलं पण नाही आहे असं वाटू शकतं तुम्हाला. पण नाही, तुम्ही जसजसे शोधायला लागाल तसतसे तुम्हाला मिळत जातील. येस. ओके. वन मोर थिंग. संपदाजी, थँक्यू फॉर रीडिंग नाईसली. बिकॉज हे पेजेस पण क्लिअर नाही आहेत. ॲक्च्युली मी फोटोज काढलेले आहेत तरी पण तुम्ही क्लिअर वाचलत, व्यवस्थित वाचलत. मी ही मीटिंग आत्ता एंड करते आहे आणि पुन्हा दुसरी लिंक लगेचच सेंड करते. कारण काय झालं आहे की मी परचेस केलेलं आहे झूम, पण ते अजून इम्प्लिमेंट केलं नाही आहे त्यांनी, ॲक्टिव्ह केलेलं नाही आहे. त्यामुळे मला 30 मिनिट्समध्येच मला मीटिंग एंड करायला लागते आहे. सो आय विल जस्ट सेंड यू अगेन अनदर लिंक. सॉरी फॉर दिस इनकन्व्हिनियन्स. ओके.